हाय फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे जिने की तमन्ना आहे. पाऊस खूप असल्यामुळे टेकडीवर जायचं म्हणजे खूपच त्रासातून, आणि अर्धा ते पाऊण किलोमीटर आहे टेकडी. हे बा, पाऊस खूपच आहे. तर कसे रोज सगळ्यांनाच खालच्यांना खायला देऊन वरती जाते, कारण रस्त्यावरच्या डॉग्यांची व्हिडिओ काढत नाही, कारण घाई असते सगळ्यांना खायला द्यायची. व्हिडिओपेक्षा महत्त्वाचं आहे की त्यांना खायला देणं माझ्यासाठी. हे पण पाणी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे पाऊस पडलाच पाहिजे, आणि पाणी साचलं तरच ह्या लेकरांना पाणी प्यायला मिळेल. तसं तर आम्ही जागोजागी पाणी ठेवतोच, कारण खायला दिलं तर पाणी महत्त्वाचं आहे पिण्यासाठी. म्हणूनसाठी खूपच चिखलातून जावं लागते, कारण पुढे तर छान रस्ता आहे, म्हणजे आपली पायवाटच, पण हा चिखल तोडून जायचं. पण लेकरांसाठी जावंच लागतं, कारण पावसाचे दिवस आहे आणि रात्रीची खूप थंडी असते. त्यांना त्यांच्या शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी, म्हणजे उष्णता निर्माण झाली की थंडी थोडी कमी लागते म्हणूनसाठी. पण आज लवकरच आले, 4 वाजले की पाऊस चालू होतो, कारण पावसाचा नियम नाही, कधीही पडतोय. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतू या दिवसात आपल्याला अनुभवायला भेटतात. हा आला सिम्बा. हाय सिम्बू, थांब. आणि हा मॅडमने ॲडॉप्ट केलेला हिरो आहे हा. थांब जोई. हो क्या पिशवी ते त्यांना काय देतो यांना. हा टाक ना, ती खाल्ल्याशिवाय नाही पुढे जाणार. हो जोई. नाही टाक. त्यांना वरती आता दिलंय मी, पण देऊन येते ना. रात्री खूप पाऊस येतो ना. रात्री पण दिल तर. तुम्ही यांना ॲडॉप्ट केलंय ना. हो, त्या दिवशी मॅडम बोललेल्या. अडॉप्ट केलं. पण अशी लोक नाहीत ना. आमच्याकडे तर एक नवीन आणून सोडलंय, खूप छान आहे, काळा. तरी 4 महिन्याचा असेल बघ. पण दुसरा एक सोडलेला, तर त्या खाली ताई आहेत ना, त्यांनी त्याचं ऑपरेशन करून आणलं 2 दिवसापूर्वी. ब्राउनी. हा आहे आमच्या टेकडीचा नजारा. तर पावसाळ्यात हे असं असतं, पण जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा इथं काहीच नसतं, पूर्ण वाळलेलं असतं. त्यामुळे खूप वाईट वाटतं. इतकी सुंदरता उन्हाळ्यामध्ये हरवून जाते. हिरवागार परिसर असतो, आणि उन्हाळ्यामध्ये खूपच, त्यामुळे खूप त्रास होतो. राणी आणि हे आमची मीरा मला पोचवायला येणार म्हणजे सगळेच येतात, पण आज बाकीचे कुठे गायब झालेत माहीत नाहीत. चला, हे आमचे टेकडीवर येणारे सवंगडी आहेत. सवंगडू नाही, ह्या लेडीज आहेत ना. आणि वरती यायचं कारण म्हणजे ह्या काय करतात, फुलपाखरं घेतात. जसं हे बघ, अनेक प्रकारची इकडे फुलपाखरे आहेत, जास्त करून येल्लो कलरची. चला मॅडम आपण होतंय का पुढे. चला. लाली, ए मेरी राणी गुडिया, शोना मोना, कशी आहेस. हा हो रडतीये का तू. आवाज देते. नाही काय करणार ते, मी आहे. काय नाही करणार तुझ्या पिल्लूला, ते मी आहे. नाही काय करत. कशी बघते बघा, किती अक्कल लेकीच्या पिल्लाला ते काहीतरी करतील म्हणून. ए तुम्ही जावा माघारी. चला लवकर. आपला डॉन कुठे. चल वरती खायला. चल ये पटकन. चल.
चल 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 ये बरोबर चल. हो चल राणी. लालू चल फास्ट चला. प्रत्येक गोष्ट बोललेल्यांना समजतो आणि ऐकतात. लोकांना काय वाटतं ना काहीच कळत नाहीत. डॉन हे बघा डॉन सेट आलेले आहेत पळत. चला अगोदर काय खायचं? चपाती. चपाती खायची. चपाती अगोदर चपाती खायची ना. माय गॉड किती लांबून यावं लागतंय लाली तुमच्यासाठी. थोडं खाली आलं तर काय फरक पडतोय का तुम्हाला राहायला? हां खाली आलं तर काय फरक पडतोय का? हे बघा आमचं चेक करणं झालं. काय आणलेलं आले खायला आईने. हे आमचे चेकिंग मास्टर. बोला लालू. अय लालू अगोदर काय आणली? तुला चपाती खायची ना. थांब देते. तुकडे करून आणते कारण यांची खूप घाई होते. चला होय बाळा तुला पण देणार आहे चपाती. त्यांना चपाती खूप आवडते त्यांच्या लेकरांना. हे घ्या हे घ्या. चपाती खूप आवडते माझ्या लेकरांना या तिघांना खूपच. मग जाताना मी डॉगफूड टाकून जाते. या तिघांना म्हणजे अतिशय चपाती आवडते माझ्या 3 लेकरांना. कल हम घूमने गए थे रांजनगांव गणपति महाराष्ट्र पुणे में. तो वहाँ हमने देखा एक रिक्शा स्टैंड पर. जब सब लोग उज्जैन मंदिर में दर्शन के लिए गए तब मैंने एक रिक्शा स्टैंड के पास एक ये क्या बोलते उसको लैब्राडोर को देखा. जब मैंने उन भैया को पूछा तो वो बोले कि 6 महीने पहले इसको यहाँ छोड़ा गया है और वो यही रहता है अभी. मैंने उसको खाना दिया लेकिन मुझे बहुत इतना दुख हुआ कि लोग इनको पालते क्यों है. अगर उनकी औकात नहीं है ऐसे बच्चों को पालने की तो वो क्यों अपने घर में उनको लाते हैं. जब हम घर पे रहते वो बच्चे तो उनको पेट भर खाना मिलता है. लेकिन जब वो हम उनको छोड़ देते हैं तो ये एक पानी की बूंद के लिए और एक निवाले के लिए उन्हें कितना भटकना पड़ता है. तो मेरी सबसे प्रार्थना है कि आप बच्चों को लाओ मत और उन्हें छोड़ो भी मत क्योंकि वो बाहर की दुनिया में जी नहीं सकते हैं. जैसे कि ये देखो ये पक्षी कहाँ भी रह सकते, कहाँ भी कुछ भी वो कर सकते, लेकिन जो हम घर पे लाते हैं ना डॉगीज़ वो नहीं रह सकते. तो प्लीज़ आप मत लाओ. ऐसे ही बच्चों को ले लो गोद में और उनको खिलाओ पिलाओ.